नमस्कार भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे. बातम्या लपवत नाही, दाखवितो. बातमी कुठलीही असो, आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो. चला बघूया आजची महत्त्वाची बातमी काय आहे. आम्ही त्या समर्थनात आंदोलन पण केलेलं आहे. त्याचे पडसाद म्हणून मागील आमच्या पत्रकारांवर पण काही हे झालेलं आहे, पण ते बहुजन आम्ही ते पण सॉल्व्ह केलेलं आहे. कुठले गाव आता साहजिकच आहे, आपली बुद्धभूमीला आहे. आम्ही आमच्या संघटनेच्या मुंबईला जाऊन त्यांना समर्थन दिलेलं आहे. तेही संघटनेशी संलग्न नाही. जो समाजासोबत आहे संघटना, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. आणि मिशन बहुजन आम्ही चालवत आहोत. आणि कुठल्याही आपल्या समाजाच्या घटकात कुठल्याही अडचणीमध्ये समस्यासाठी आम्ही मिशन बहुजनची पूर्ण टीम मागील 25 ते 30 आम्ही मिशन बहुजनचे नागपूर शहरामध्ये आहोत. आम्ही वारंवार ह्या विषयावर करत राहतो. आजचे स्थान आम्ही ग्रहण केलेले आहे. राज्य धारगाव साहेब, मुकुल सूर्यवंशी, बहुजन मिशन बहुजनचे समीर सहारे आणि प्रवीण पाटील साहेब आणि मी स्वतः नितीन वासनी. आम्ही हा मुद्दा मागील 30 दिवसाच्या अगोदरपासून दीक्षाभूमी विकास कामात अडथळा काय, आपला आजच्या सभेचा संवादाचा एकच विषय आहे की जिम्मेदार कोण दीक्षाभूमीच्या विकासाचा अडलेला आहे. आपण त्यावरच आपण चर्चा करणार आहोत. आपण कुठल्याही राजकारणात कुठल्याही लोकांवर द्वेष करणार नाही, हे लक्षात ठेवावे. आणि त्याच विषयावर आपण इथं चर्चा करावी. आणि त्याच मुद्द्यावर बोलायचे. विकास काम एवढ्या वर्षाचा का थांबलेला आहे, पण का रुकलेला आहे, आपली जमीन तिथं वाटेला गेलेली आहे, ह्या सर्व फक्त दीक्षाभूमीच्या मुद्द्यावरच आपण बोलावे, शांतीने ऐकावे आणि आपले मत मांडावे. आज रविभवन येथे जमलेल्या सर्व भीमसैनिकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, विचारवंतांना आणि बाबासाहेबांच्या अनुयायांना माझा क्रांतिकारी जय भीम. बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण इथे कोणत्याही एका व्यक्ती विरोधात उभे नाही. आज आपण इथे एका अन्यायकारक व्यवस्थेविरोधात, एका अपारदर्शक रचनेविरोधात आणि दीक्षाभूमीवर लादलेल्या हुकुमशाही विरोधात उभे आहोत. आजचा प्रश्न व्यक्तीचा नाही, आजचा प्रश्न पदाचा नाही, आजचा प्रश्न जो आहे, हा दीक्षाभूमीवर लोकशाही जिवंत आहे का. दीक्षाभूमी ही केवळ जमीन नाही, ही आपल्या अस्मितेची राजधानी आहे. ही आपल्या स्वाभिमानाची पवित्र भूमी आहे. ही त्या महान सामाजिक क्रांतीची भूमी आहे जिथे B.R. आंबेडकर यांनी लाखो बहुजनांना मानवी मुक्तीचा मार्ग दाखवला. ही भूमी आपल्याला शिकवते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आज आपण स्वतःलाच एक कठीण प्रश्न विचारला पाहिजे. ज्या भूमीवर बाबासाहेबांनी लोकशाहीचा दीप प्रज्वलित केला, त्या भूमीच्या व्यवस्थापनात अंधार का आहे. बायलॉज मध्ये आपल्याला काय दिसतंय, आपल्याला नियम दिसतात, पण त्या नियमामध्ये लोकशाही दिसत नाही. आपल्याला समिती दिसते, पण त्या समितीचे उत्तरदायित्व दिसत नाही. आपल्याला सत्ता दिसते, पण त्या सत्तेवर नियंत्रण दिसत नाही. या बॉयलरचे काही नियम आहे, मी त्या नियमाबद्दलही तुम्हाला माहिती देतो. यामधील नियम 7 ब्रॅकेटमध्ये 3 यामध्ये असं लिहिलं आहे, शासी निकाय स्वतः अध्यक्ष आणि सचिव निवडतात. म्हणजे मग माझा प्रश्न असा आहे की जे 13 लोकांची जी समिती आहे तेच आणि अध्यक्ष आणि सचिव ठरवतील, मग सामान्य सभासद कुठे आहे, म्हणजे आपण कुठे आहोत याच्यामध्ये रचनेमध्ये. जर हे 13 लोक जर अध्यक्ष, सचिव आणि सर्व दीक्षाभूमीचा कारभार सांभाळतील, तर आपली सभासद म्हणून तिथे नोंदणी का नाही, ते काही प्रश्न आहेत आपले. यामध्ये आपल्या समाजाचाही आवाज त्यामध्ये जोडला पाहिजे. दुसरा नियम आहे यामध्ये नियम 7.5. पुढील म्हणजे जी सभा ठरवायचा जो नियम, सभा जर यांना ठरवायची असेल तर जी 13 लोकांची समिती आहे तीच ही सभा ठरवणार. त्यामध्ये कुठल्या व्यक्तीला सहभागी करायचा आहे, कुणाला आपल्याला समितीमध्ये आणायचं आहे, तर हा सर्व या 13 लोकांवरच अवलंबून आहे. यामध्ये ही जी यांचे नियम जे आहे, यामध्ये निवडणूक नाही, सहभाग बी नाही, पारदर्शकता नाही, फक्त सत्ता आणि सत्ताभोवती सत्तेचे संरक्षण आहे.
ही लोकशाही हा बंद सत्तेचा किल्ला आहे आणि यामध्ये सर्वात धोकादायक नियम जो आहे, अध्यक्षाला एकट्याने निर्णय घेण्याचा अधिकार देतो. आपण स्पष्ट सांगतो, हे समितीचे प्रशासन नाही, वन मॅन रूलची सुरुवात आहे. B.R. आंबेडकर यांनी कधी एक व्यक्ती सर्वोच्च संकल्पना मान्य केली नाही. त्यांनी संसद दिली, त्यांनी संस्था दिल्या, त्यांनी चेक्स अँड बॅलन्सेस दिले. मग आपण विचारतो, दीक्षाभूमीमध्ये एक व्यक्ती अंतिम कशी? जिथे बाबासाहेबांचे विचार आहेत तिथे हुकुमशाही कशी? जिथे समता आहे तिथे एकाधिकार कसा? आपला प्रश्न शासी निकायला आज आपण सर्व 13 सदस्याच्या शासनाला एक थेट प्रश्न विचारतो, तुम्ही दीक्षाभूमीचे रक्षक आहात की मालक? कारण की ही जी आता व्यवस्था यांनी तयार केली, यामध्ये असं दिसत आहे की हे 13 लोक जे समितीचे आहेत हे सर्व मालक झाल्यासारखे आहे. कारण रक्षक जो असतो तो सेवा करतो दीक्षाभूमीची, मालक हा फक्त आदेश देतो. मग रक्षकाला उत्तर देण्याची गरज आहे, मालक फक्त हुकूम चालवतो. आज बॉयलर मध्ये सेवा कमी दिसते आणि आदेशाचा जास्त त्यामध्ये प्रभाव आहे. शासी याच्या नियमावलीतील 14(3) एक जो नियम आहे, ज्यामध्ये कोणत्याही सदस्याला ते केव्हाही हटू शकतात. आपण विचारतो, मतभेद करणे गुन्हा आहे का? प्रश्न विचारणे अपराध आहे का? सत्य बोलणे बंड आहे का? जर आवाज उठवणाऱ्याला बाहेर काढले जाते तर ती संस्था लोकशाही राहत नाही, ती भिंतीवर चालणारी रचना बनते. आणि बाबासाहेबांनी आपल्याला भीती नाही, स्वाभिमान शिकवलाय. बाबासाहेबांचे विचार विरुद्ध हुकुमशाही. B.R. आंबेडकर म्हणाले होते, विचार वाढवायचे असतील तर संवाद हवा, संवाद हवा असेल तर स्वातंत्र्य हवे, आणि स्वातंत्र्य हवे असेल तर लोकशाही हवी. हुकुमशाहीमध्ये प्रश्न नसतात, फक्त आदेश असतात. लोकशाहीमध्ये आदेश नसतात तर सहभाग असतो. म्हणून आज आपली लढाई जी आहे ही आदेश विरुद्ध सहभागाविरुद्ध आहे. जे आता यांनी जे आदेश काढलेले आहेत त्याच्या विरुद्ध आपण सर्वांचा सहभाग असायला पाहिजे. त्याबद्दलची आपली ही लढाई आहे. हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे. आपली लढाई कोणाविरुद्ध? ही लक्षात ठेवा, ही लढाई कोणत्या व्यक्ती विरोधात नाही, ही लढाई कोणाची खुर्ची हिसकवण्यासाठी नाही. ही लढाई आहे अन्यायकारक नियमाविरुद्ध, अपारदर्शक व्यवस्थेविरुद्ध, केंद्रीकृत सत्तेविरुद्ध. कारण जर एक व्यक्ती बदलली पण नियम बदलले नाही तर उद्या नवीन हुकुमशहा तयार होईल. म्हणून आपण स्पष्ट सांगतो, व्यक्ती बदलून उपयोग नाही, व्यवस्था बदलली पाहिजे. आपल्या मागण्या स्पष्ट आहेत. नियम 13 तात्काळ रद्द करा. अध्यक्ष एकट्याने निर्णय घेऊ शकत नाही. नियम 7(5) बदला. परिषद निवडणुकीमध्ये किंवा पारदर्शक प्रक्रियेमधून ठरली पाहिजे. सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार असायला पाहिजे. चॅरिटी कमिशनर मध्ये मिशन बहुजन तर्फे 50A अंतर्गत बॉयलर दुरुस्तीचा एक ठराव मांडण्यात येणार आहे, ज्यामध्ये की सर्व जनता यामध्ये सभासद बनली पाहिजे आणि त्यांना निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असायला पाहिजे. त्यामुळे आम्ही चॅरिटी कमिशनरकडे बॉयलरमध्ये 50A अंतर्गत दुरुस्तीसाठी एक प्रस्ताव पाठवणार आहोत लवकरच. आज इथे उपस्थित प्रत्येकाने ठरवायचं आहे, आपण फक्त टाळे वाजवणारे अनुयायी आहोत हे की बाबासाहेबांचे विचार जपणारे वारसदार आहोत. जर आपण वारसदार असू तर अन्यायाविरुद्ध उभे राहिलेच पाहिजे. B.R. आंबेडकर म्हणाले होते, संविधान कितीही चांगले असेल, ते चालवणारे लोक वाईट असतील तर ते वाईट ठरेल. आज आपण त्या विचारात एक गोष्ट जोडतो, नियम चुकीचे असतील तर चांगले माणसेही हुकुमशहा बनू शकतात. म्हणून आज आपण सर्व येथे एकजुटीने घोषणा करूया, दीक्षाभूमी आमची आहे, लोकशाही आमचा अधिकार आहे. व्यवस्था बदला, बाबासाहेबांचे विचार वाचवा, क्लॉज 2 वाचवा, हुकुमशाही होता. जय भीम, नमो बुद्धाय. त्यांनी एक विषय घेऊन त्यांनी तिथं सर्वांना बोलता येत आहे. मला वाटतं सर्वांचं इथे तुम्ही 2 विषय घेऊन आले. एक तर दीक्षाभूमीचा विकास आणि त्याच्यासोबत मग त्या सर्व गोष्टी आलेल्या, मग ते भांडण आलेलं असेल किंवा काही, त्यातला स्ट्रॅटेजिक आपलं प्लॅन असावं असं मला वाटतं. त्या काही शॉर्ट टर्म असतील, काही लॉंग टर्म. आता तुम्ही त्या बायलाज म्हणा किंवा दीक्षाभूमीच्या समिती कशी चालेल काय चालेल तो लॉंग टर्म विषय. त्यामुळे आताच आपण पूर्ण एनर्जी त्याच्यात संपवण्यापेक्षा त्या आपण थोडस टप्प्याटप्प्याने गेलेलं बरं. कारण पूर्ण समाजाची प्रत्येक गोष्ट आपणच केली पाहिजे, गल्लीपासून तर दिल्ली आपणच सुधारवली पाहिजे असं करून ते चालणार. तर एक विकासाची एक गोष्ट सांग. आता जो सर्वांच्या खूप जणांचा आपला संभ्रम आहे विकासाच्या कामावरचा, तर दीक्षाभूमीच्या विकासाचा प्लॅन जो तयार झालेला आहे तो काही
सरकार म्हणून खूप आपल्या उपकार झाला म्हणून आहे. तर आपले समितीवाले असतील किंवा शैलेश नारनवरे यांनी जनहित याचिका दाखल केली. त्या जनहित याचिकेनंतर हायकोर्टाने वेळोवेळी जे निर्देश दिले त्याच्यानुसार सरकारला तो एक प्लॅन तयार करावा लागला. पहिल्यांदा दीक्षाभूमीसाठी एक नियोजित आराखडा तयार झाला. नियोजित. त्याच्या अगोदर काय होत होतं, समितीच्या लोकांना वाटत होतं की आपण तिथे भिंत बांधली पाहिजे, भिंतीसाठी पैसा येत होता, मग भिंती बनवून गेली. तिथे एक बिल्डिंग बनली पाहिजे, बिल्डिंग बनवून कोण बनवून राहिला, कसं बनवून राहिला, तुकड्या तुकड्या होतो. पहिल्यांदा एक विकास आराखडा तयार झाला समोरचा विचार करून शाळेत. त्या विकास आराखड्यामध्ये आता सध्याची जी जागा आहे ती जागा गृहीत धरून आणि त्याला लागून जी जागा आहे ती भविष्यात आपल्याला मिळेल असं गृहीत धरून तो विकास आराखडा तयार होतो. त्या विकास आराखड्यानुसार जी आपल्याजवळ आता जमीन आहे त्या विकास आराखड्याच्या त्या भागाचं काम करून शाही तसा विकास आराखडा आणि तसं ते मॅप किंवा ते आर्किटेक्ट तयार झालं. ते समितीच्या सर्व म्हणजे भंतेजींच्या आणि सर्वांना विचारून परमिशन करून शाही ते तयार करणार. त्याच्यात समितीच्या लोकांना विचारणा आली होती की तुम्हाला काय पाहिजे. त्यांनी काही सूचना केल्या. त्या सूचनांमध्ये काय होतं की आमची जागा कमी आहे, त्यामुळे आमच्या जागेचा वापर बांधकामात कमीत कमी करता येईल आणि त्याचा उपयोग जास्त व्हावा, त्या दृष्टीनं असं काही तो व्हावा. त्याच्यानुसार मग ते ठरलं की अंडरग्राऊंड पार्किंग जर केली आपण तर वरचा भाग आपल्याला वापरता येईल. त्यानुसार तो पहिला विकास आहे. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या होत्या की कायमस्वरूपी स्टेज एकदा तयार झाला की दरवर्षी स्टेज तयार करायची गरज नाही, पैसे वाचतात. आणि भिंत आली, 2 गेट आले जसं त्यानुसार तो काम सुरू झाला होता. काम सुरू झाल्यानंतर मग ते थांबलं का काही आपल्या समाजातल्या आक्षेप घेतला की अंडरग्राऊंड पार्किंग नको. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी आंदोलन झालं आणि मग सरकारलाही ते मान्य करावं लागलं. समाज नाही म्हणत आहे त्यामुळे सरकार मान्य केलं. ते थांबलं. ते थांबल्यानंतरची आताची जे पोझिशन आहे थांबून दिलं. कोणतेही सरकार वाटते की कोणत्या समाजाला दुखवून आपण काम करू शकत नाही. जो काही काम करणारा होता तोही घाबरून होता. इकडं तिकडं झालं तर समाज देईल, त्यामुळे आता ते नवीन येईल. आता ते विकासाचं काम जे व्हायचं आहे ते होईल. त्याच्यासाठी जे पैशाची निधी आहे ते तरतूद आहे. आता त्याच्यातला गोष्ट अशी आली की समितीमध्ये फाटाफूट असल्यामुळे ते जे काही लागतं त्याच्यामुळे तो काम अडूनच. आता आपला जो पुढाकार आला आता ही गोष्ट महत्वाची आहे की 2 गोष्टीसाठी आपण लढू शकतो. एक तर समितीतले भांडण कसे मिटेल तुम्ही एक व्हा, पहिली गोष्ट. लोक आहेत तशी आहे. 100% कोणी कुठल्या तांदळाचे नाही म्हणत तसा हा विषय. आता जे कोणी लोक आहेत पहिले ते जे आहेत ते तुम्ही एकत्र या बघा, जसे असतील तसे आणि मग कामाला सुरुवात करायची. त्याच्यानंतर ती जी जागा आपल्याला कशी मिळेल त्याच्यासाठी आपण आपला पॉवर वापरू शकतो. समाजाचा जो काही दबाव गट आहे तो निर्माण करू शकतो की आम्हाला ती जागा पाहिजे. आणि त्याच्यानंतर समिती कशी समाजाच्या सोबत समाजाच्या कामानुसार राहील तो मग लॉंग टर्म आपला विषय आहे. मग त्याच्यात तुम्ही काय करता येईल, व्हायलन्स कसं करता येईल, लोक कसे आणता येईल, तो आपण मग तो लॉंग टर्म आहे तो बोलतो. त्याच्यात एक सूचना आली, त्याच्यात मी फक्त थोडंसं ही सभासद नोंदणी हे वगैरे हे चांगलं वाटतंय. पण त्याच्यात एक धोका कसा आहे की सभासद नोंदणी झाल्या ना तर जो जास्त सभासद करत तो वर्चस्व असं होईल उद्या. मग आणि तो धोका लक्षात घ्या. ऐकून घ्या हा लॉंग टर्म विषय आहे. मी ऐकून घ्या म्हणून हे मी फक्त एक धोका समोर सांगत आहोत की हा धोका लक्षात घ्या. पण कसं आहे खूप एनर्जी त्या सर्व बदलवून घेऊ असं नाही होत. हा लॉंग टर्म विषय आहे. हा जर आपण त्याच्या मागे लागू त्याचे असे धोके आहेत की
ज्या पार्टीच्या मनात त्याच्या पार्टी आली, मग जे कोणी बनवल ते आलं, मग राजकारण आलं, त्या सर्व गोष्टी आल्या. तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या समाजातून आणखी आपणच आहोत, आपण समाज नाही आहोत पूर्ण. इथं आपण प्रतिनिधी असू, आणखी खूप जण आहेत, समाज खूप मोठा आहे. मी फक्त इथं काही धोके सांगितले आणि हे जे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म आता जर काही करता आला, आपला चांगला फोर्स तयार झाला, त्या समितीतले सर्वजण एकत्र येऊन काम कसं करू शकतात ते सध्या आपण करू शकतो, त्याच्यावर दबाव निर्माण करू शकतो. आणि त्याच्यानंतर जी आपली जमिनीची मागणी आहे तो रेटा आपण लावून धरू शकतो. त्या दोन गोष्टी आपल्याला आता होऊ शकतात आणि नंतरच्या ज्या समितीतला तो लॉंग टर्म विषय आणखी येऊ शकतो, तो टप्प्याटप्प्याने लढावला. थँक्यू. धम्मचक्र प्रवर्तन जी बाबासाहेबांची धम्मक्रांती झाली, त्या धम्मक्रांतीला साठी उलटली आणि साठी उलटल्यानंतर आम्हाला आता जाग आली. 64 मध्ये स्मारक समिती तयार झाली आणि 64 पासून या दीक्षाभूमीवर एकाधिकारशाही सुरू झाली आणि 64 पासून आमचे अधिकारी किती झाले, आमचे विचारवंत किती झाले, आमचे डॉक्टर किती झाले, आमचे इंजिनियर किती झाले. या कोणाच्याही मनामध्ये दीक्षाभूमीच्या विकासाचा, दीक्षाभूमीवर सामाजिक अंकुश ठेवण्याचा विषय कुणाला शिल्लक नाही. खर तर समिती असेल, समिती राहू द्या, समिती तयार झाली, पण त्या समितीवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी कुणाची होती? तुमची, आमची होती, आमच्या पहिल्या पिढीची होती. प्रत्येक साधं गोष्ट उदाहरण घ्या. एक राजकीय पार्टी आहे जी समाजात विष घालवते, मी नाव घेत नाही, परंतु त्या विष घालवणाऱ्या समाज पार्टीमध्ये किंवा त्या पार्टीच्या मागे राहणारी एक शक्ती आहे, एक संघटना आहे, त्यांच्यावर अंकुश आहे. बाबासाहेबांनी आम्हाला सर्व दिलं आहे, मातृ संघटना. तुम्हाला जर राजकीय हे करायचं असेल, राजकारण करायचं असेल तर तुम्हाला रिपब्लिकन पक्ष दिला. रिपब्लिकन पक्षाच्या एका झेंड्याखाली एकत्र या आणि राजकारण करा. तुम्हाला धम्मकारण करायचं असेल तर भारतीय बौद्ध महासभा दिली, तुम्ही धम्मकारण करा. समाजकारण करायचं असेल, सामाजिक सक्ती उभारायची असेल तर समता सैनिक दल दिलं, विद्यार्थी फेडरेशन दिलं. परंतु आम्ही हा नेता, तो हा, याच्यात आम्ही समाजाची आमची सर्व शक्ती विघटन, या नेत्याच्या मागे, त्या नेत्याच्या मागे, आणि आमची सामाजिक जी खऱ्या अर्थानं एकूणच समाजाला दिशा देणारी धम्मशक्ती होती, त्या धम्मशक्तीकडे आम्ही धम्मक्रांती पासून तर आजपर्यंत आम्ही दुर्लक्ष केलं. त्याचे परिणाम आज आम्ही भोगत आहोत. जर हे तेव्हाच आमच्या मनात आलं असतं तर आज ही वेळ आली नसती. परंतु उशिरा का होईना ही वेळ आज आलेली आहे आणि संघटितपणे जर समाजाचा अंकुश या समितीवर राहिला, समितीचा पारदर्शकपणा जर पाहिजे असेल तर एक अंकुश ठेवला, तरी समिती काय, समित्या 10 समिती झाल्या तरी आपण अंकुश ठेवू शकतो. आणि त्यांचा दरवर्षी त्यांचा हिशोब आम्ही आपल्या धर्मदाय आयुक्त करून लागून त्या याच्यावरून पूर्ण इतिहास करून आम्ही त्यांना जाब विचारू शकतो. राहिलं सदस्याचं, या देशातला प्रत्येक राज्यातला एक माणूस, बौद्ध माणूस जर त्या समितीवर असला तर त्या समितीला अधिक व्यापक रूप येऊ शकते. आज आम्हाला कोण राजकीय पक्षाची गरज नाही की त्या दक्षाभूमीवर यावं आणि त्यांनी आपलं भाषण ठोकावं. आमचे बौद्ध राष्ट्र आहेत, प्रत्येक वर्षी जर एका बौद्ध राष्ट्राला त्यांच्या अध्यक्षाला जर दीक्षाभूमीवर प्रमुख पाहुणा बोलावलं तर आमच्या दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण तसंच होते. लाखोचे ग्रँड तर अनेक आमच्या विहारांना, अनेक मोठमोठ्या पॅलेसला, याला त्याला हे करतात फॉरेन ग्रँड. आणि दीक्षाभूमीला काय होऊ शकत नाही, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती दिली. त्याच्यामुळं आज खऱ्या अर्थानं
सामाजिक शक्ती वाढवून, धार्मिक शक्ती वाढवून, राजकीय शक्ती वाढवून एक कसं होता येईल आणि या समितीवर अंकुश ठेवून या समितीचा कारभार कसा करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. भंतेजी आणि ही विद्यमान समिती यांच्यात जो वाद आहे हा वाद मिटवण्याचं कामही तुम्हीच करू शकता, आम्हीच करू शकतो, जनताच करू शकते. त्यामुळे प्रत्येकाने जर एक मनात ठरलं की आता लढाई जून पलीने सारे इशारे आमुचे, आता लढाई जून पलीने सारे इशारे आमुचे, सारी धरित्री आमची, सूर्य तारे आमचे, आग त्यांच्या हुकमतीला चौर दिशानी लागली, आता लाटाई आमच्या आणि किनाराई आमचे, आता लाटाई आमच्या आणि किनाराई आमचे. हा विचार घेऊन जर जनता एकत्र आली आणि त्याला जाब विचारलं समितीला तर कुणाची माय झाली नाही, त्यांना उत्तर द्यायला लागेल, उत्तर द्यावंच लागेल. त्यांची ती जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, यांच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. अंकुश महत्वाचा आहे. तेवढं बोलतो आणि संपवतो. हिंदी बोलो चालेल? इसमें ऐसा विषय है, मराठीतच बोलतो ना. माझ्या बरोबर तुम्ही, मी राणा जरीपटका येथे आहे, WCL रोडवरती, उत्तर नागपूर. विषय खूप चांगला मांडला राकेश धारगावजीने, कारण की हा विषय आताच का हाही माझा त्याचा प्रश्न आहे. इतके वर्ष झाले, काँग्रेसचं राज्य गेलं, आता बीजेपीचं राज्य आलं, तेव्हा त्यांनी काय विषय घेतला नाही आणि आताच का, हेही मी कमिटीला विचारणार चाहतो. कारण की यामध्ये यामध्ये विकास कार्य करण्याकरता आता सरकार कोणाचीही राव, कोणाचीही सरकार राव, अगर आपल्या समाजाचा जर विकास होत असेल ते महत्वाचं आहे. अरे करण्याकरता खूप वेळ लागते, असं इतक्या सोपं विकास होत नाही. त्याच्याकरता खूप माती मोहत करावं लागतं आणि खूप पापड वेळावं लागतं. आणि त्यातल्या त्यात अगर कोणतीही सरकार असली जर आपल्याला मदत करायला तयार आहे तर आपल्या समाजाने एकट्ठा व्हायला पाहिजे. हा असं माझं व्यक्तिगत मत आहे. तुमचं पण समाजाप्रती मत राहायला पाहिजे. मित्र, असं आहे की आज तिथे जे कार्य घडलेलं होतं काही दिवसापूर्वी, हे आपल्या समाजाचे, आपले टॅक्स मधून जे झालेले पैसे, आपण गोळा झालेले आपल्या खिशातून गेलेले पैशाचा तो उपक्रम होता की त्याच्याकरता डेव्हलप हो. ठीक आहे, काही लोकांनी म्हटलं की समाजाला विचारायला पाहिजे होतं की डेव्हलपमेंट कसं व्हावं, आराखडा व्हावा, पण त्याकरता समितीला काही पॉवर असतात. त्या समितीच्या पॉवर त्यांनी उपयोग केला आणि त्या प्रकारे त्यांनी शासनाने मान्यता दिली त्याला. तर त्याकरता आपण जिम्मेदार नाही ना, त्याकरता जे समितीचे जे लोक आहेत ते लोक जबाबदार आहेत. पण त्या समितीने जर डेव्हलपमेंट करायला तर काही पैसे शासनाने दिलेले आहेत तर ते एक्सेप्ट करावं. ते कोणाची सरकार असो, माझ्या व्यक्तिगत कुणावर टिपा टिपणी नाही आहे, नाही त्या समितीवर आहे, नाही त्या डेव्हलपमेंटवर आहे. परंतु एक समाजचे लोक, आपले जे जागृत लोक आहात, जे त्याच्यात सहभागी झाले होते मागच्या वेळेला, ते व्यवस्थित मला वाटलं नाही, म्हणून मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय, जय भीम. मिशन बहुजन मिशन द्वारा आज या ठिकाणी पवित्र दीक्षाभूमीच्या विकासासाठी जबाबदार कोण या विषयावर या ठिकाणी महत्वपूर्ण चर्चासत्र या ठिकाणी आयोजकांनी या ठिकाणी त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझ्या आजच्या या बैठकीच्या निमित्ताने एकच सूचना आहे की दीक्षाभूमी स्मारक समितीची जी घटना आहे ती दुरुस्त करून त्यामध्ये सर्वसामान्य माणसांना किंवा उपासकांना त्या ठिकाणी सदस्य कसं प्राप्त करून घेता येईल ही मागणी अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दीक्षाभूमी स्मारक समितीचे जे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टी सदस्यामध्ये सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी नियुक्त करण्याचे पॉवर या घटनेच्या माध्यमातून कसे प्राप्त होतील यावर आजच्या बैठकीमध्ये एक ठराव मंजूर करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी तसं निवेदन द्यावं ही सूचना आजच्या या प्रसंगी मी आपल्याला करतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ मिशन ऑफिसर घडवतोय. जवळजवळ 242 अधिकारी घडवले आणि एक लॉर्ड बुद्धा टीव्हीचा सम्यक संवादीचा घडवतोय. तर एक गोष्ट सांगते की भारतात 827 फक्त रजिस्टर्ड बुद्धविहार आहे, म्हणजे सुजाव सांगतो. आणि असे जर पाहिले तर 36,000 खेडे प्रत्येक गावात 36,000 विहार. आता 36,000चा एक एक प्रतिनिधी जर दीक्षाभूमीवर पाठवला, फार महत्वाची गोष्ट आहे. 36,000 विहाराचा एक एक प्रतिनिधी दीक्षाभूमीवर पाठवला, तो डिसाईड करेल की या दीक्षाभूमी कशी असायला पाहिजे, कारण तुमचेच प्रतिनिधी असतात. आणि हे जे तुम्हाला सांगून राहिलेलं आहोत हे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या नुसारच आपण सांगतो. मी काही माझ्या हातचं सांगत नाही. दोन्ही म्हणजे याच्यामुळे काय होईल की परिस्थिती अशी होईल की हा जर वाद कधी चिघळला, आणि आदरणीयांना विनंती करतो की अशा काही गोपनीय मिटिंग आहेत त्या लाईव्ह करू नये. हे फार महत्वाचं आहे की हा गोपनीय जो डाटा आहे संपूर्ण आपोआप लोकांकडे चालला की यांची स्थिती आता काय आहे, हे काय करणार आहे पुढे, याचं बॉयलच कसं ठरवणार आहे, पहिले हे डिसाईड करा. हे लाईव्ह बंद करा. हे लाईव्ह चालू आहे, त्याच्यामुळे ऑलरेडी तुमचा डाटा पूर्ण चालला की यांची आता पुढील रणनीती कशी असणार आहे, हे काय करणार आहे, हे कुठे जाणार आहे. आणि आमचा हा कल्ला बाजार जे आहे हा फार मोठा होणार आहे. आणि त्याच्यामुळे तुमचं जे प्लॅनिंग आहे हे इथेच फसलं असं मी नम्रपणे मानतो. कारण काय होते बऱ्याच वेळा की अजूनही आपल्याला जे गोपनीय माहिती आहे, गोपनीय सभा आहे, अजूनपर्यंत समजल्या नाही. लावले करलेला आहे काय सीधा दे के चप्पल उठा रहा है, ये बोल रहा है, घे पहा. तर काय दोन आणि कोण तर सर्व जय भीम आहे, सर्व बौद्ध. कुठं लढा कुणायचं म्हणजे प्रश्नार्थ चिन्ह आहे हो साहेब याच्यामध्ये की काय करायचं काय नाही करायचं. आणि शेवटी एकच तिथे गेल्यावर भाऊ जय भीम, भाऊ जय भीम, नमो बुद्ध. मग आम्ही भांडून कोणासोबत राहतो, काही मोठा प्रश्न आहे की नाही. एक तर जय भीमवाले नसेल म्हणून भांडतो, एक तर आम्ही शुद्ध बौद्ध नसेल म्हणून भांडतो. दोन पैकी एक काही असेल. अरे आम्ही जर शुद्ध बौद्ध असेल, जर आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे अनुयायी असेल तर हे भांडण कशासाठी. आता प्रत्येकच म्हणतो की इथं पैशासाठी लढाई नाही, मग लढाई काय त्यासाठी सुरू आहे. जो तो खिसा गरमच म्हणतो. म्हणजे कुठेही जरी एखादा जरी माणूस खवसे साहेब असेल, मी असेल, कोणी असेल, न्यूज टाकायचे 500 म्हणजे वास्तविक सांगून तुम्हाला हे काही याच्यात खोटी गोष्ट नाही, गोष्ट सांगतो. म्हणजे वास्तविक स्थिती कशी आहे, मी असो की कोणी असो. प्रश्न हा आहे की मग काय टाकायचं, देखो लाईक चप्पल उठा रहे, हे बौद्ध दुसरे बौद्ध पण चप्पल उठा रहे. आणि आपण म्हणजे मला जे म्हणायचं आहे की गोपनीय माहिती आता तरी घ्या. कुठे काय कोणाला बोलवायचं आहे, पत्रकाराला कुठे बोलवायचं. आता आमचे साहेब आहे आनंद लेखाटे साहेब, काही मला ओळखत नाही पण मी त्यांना चांगल्या प्रकारे ओळख. माझ्याकडे बेलतोडी मनीष नगर आहे थोडस हा म्हणजे जाणतोय मी. पण आनंद लेखाटे साहेबांना मी फार याच्याने ओळखतोय. फक्त एवढंच म्हणतो की 36,000 खेडे आहेत भारतामध्ये. 6.6 लाख विहार आहे, त्याच्यापैकी 4,000 मी विहार शूट केल्या म्हणून सांगतो. हा जर डाटा, त्या डाट्यापैकी एका विहारातून 2 प्रतिनिधी गेले, अतिशय गोपनीय पद्धतीने हा जर ठराव मांडला तर संघर्ष होणार नाही. येत्या काळात आपल्याला संघर्ष टाळायचा एवढं बोलतो. इथे सांगतो. जय भीम, जय भारत म्हणून. बहुजन मिशन तर्फे जे मुक्त परिषद आयोजित केली आहे त्या सर्व आयोजकांचं अभिनंदन करतो की सर्व महिला मंडळ आपले बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी आलेले आहेत. दीक्षाभूमीचा विकास मी पण जन्मापासून पाहून राहिलो की विकास काही होत नाही. विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे, ज्या बॉडी कमिटीमध्ये जो कोणी असेल त्याचा विरोध नको करा. विकास आपला दीक्षाभूमीचा झाला पाहिजे आणि दीक्षाभूमीच्या विकासाच्या प्लॅनिंग कशा पद्धतीने केली पाहिजे हे जनतेसमोर तिथल्या बॉडीनं लोकांना बोलवलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं असा प्लॅनिंग आहे आणि लोकांना तो आराखडा समजून सांगायला पाहिजे आणि त्यानुसारच तो आराखडा मंजूर करून दीक्षाभूमीची जेवढी जागा आहे ती जागा अजून दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून घ्यायला पाहिजे. आणि दीक्षाभूमीचा विकास दुसऱ्या ठिकाणी जागा घेऊन त्या ठिकाणी अजून डेव्हलप करायला पाहिजे. कारण की पुष्कळ काही बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी आपण त्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था राहत नाही. अशा दुसऱ्या ठिकाणी जागा गव्हर्नमेंटकडून घ्यायला पाहिजे. कारण की आता मागे कोणी सांगितलं कोराडी मंदिराचा विकास झाला असेल पण तिथला आम्ही प्रॉपर आहे, आम्हाला माहिती आहे विकास काय चालू आहे तिथे. पण तिथे भकास चालू आहे, दिसत नाही तुम्हाला. आम्ही तिथे प्रॉपर राहतो. आपला विषय फक्त दीक्षाभूमीचा आहे. या ठिकाणी कुणी काही आपल्या स्वतःच्या जेबातून कोणी पैसे देत नाही. हा आपला शासकीय पैसा आहे
आपण जनतेतून पैसा हा गोळा होतो आणि समाज कल्याणाकडे जातो आणि समाज कल्याणातून हा दीक्षाभूमीचा विकास झाला पाहिजे. आपण जो विकास करणार आणि जे युवा पिढीतले कार्यकर्ते आहे, आमचे सर्व तरुण कार्यकर्ते आहे, यांनी जी भूमिका घेतली त्याच्यासोबत आम्ही पाठबळ देण्याकरिता आपण उपोषण करा, पेंडॉल टाका, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू, कारण की दीक्षाभूमीचा विकास झाला पाहिजे. बस एवढीच आपली मागणी आहे की बॉडी कोणी काय करावं ते आम्हाला काही लेनदेन नाही त्याच्याबद्दल, पण दीक्षाभूमीचा विकास झाला पाहिजे. कारण की येणाऱ्या जनरेशनला आपल्याला सांगायचं आहे की ही विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांची भूमी आहे. या भूमीवर आपला अधिकार आहे, सर्वेचा अधिकार आहे, काय ह्या कमिटीचा अधिकार नाही. आणि विकास चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. मिशन बहुजननी जो या ठिकाणी परिषद घेतली, आम्ही समर्थन देतो आणि जेव्हा कोणी तुम्ही आंदोलन कराल त्या आंदोलनामध्ये आम्ही स्वतः सहभागी राहू आणि विकासाच्या बाबतीमध्ये चांगलं काम करा. आणि आपण जी कमिटी असेल त्या कमिटीला अजून एक निवेदन द्या की आपली सर्व महिला मंडळ जे बी बौद्ध उपासक आहे त्यांची मीटिंग लागलेली पाहिजे. आपला आराखडा आम्हाला समजून सांगा, त्याला विरोध नको करा, विकास झाला पाहिजे. बस एवढेच मी सांगतो. जय भीम जय भारत. मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची बातमी. उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह. तोपर्यंत बघत रहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद. नमस्कार.